हडी गावातील शेलटी ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाचे आश्वासन। मागील काही दिवसांपूर्वी हडी गावातील शेलटी ग्रामस्थ यांनी शासनाने दखल न घेतल्यास 1 मे रोजी हडी गावातील शेलटी ग्रामस्थ रस्त्यावर उतरत उपोषण आंदोलन करणार असा थेट इशारा त्यांनी दिला होता। त्यांच्या समस्यांकडे मालवण येथील आमदार निलेश राणे यांच्या झालेल्या आम सभेत दखल घेण्यात आली असून बांधकाम सभापती यांनी तात्काळ हडी गावात जाऊन संबंधित शेलटी गावात जाणाऱ्या नादुरुस्त रस्त्याची पाहणी केली व लवकरात लवकर तो रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन देखील दिले। त्यामुळे हडी गावातील शेलटी ग्रामस्थांनी उपोषण आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला। याबाबत लोकनिर्धार चॅनलचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी विशाल राणे यांनी प्रत्यक्ष हडी गावातील शेलटीवाडी येथील ग्रामस्थ आणि हडी गावचे सरपंच प्रकाश तोंडवळकर यांच्याशी संवाद साधला। पाहूयात। हडी गावातील शेलटी रस्ता जो काही दुरावस्थेमध्ये गेले कित्येक वर्ष पडलेला होता, तर त्या रस्त्यासाठी आपण प्रसार माध्यमांसोबत एक उपोषण किंवा आंदोलन छेडणार किंवा त्यासाठी उपोषण करणार असं आपण कळवलं होतं। त्यानंतर 1 मे रोजी उपोषणाला सुरुवात करणार होतो। त्याबद्दल आज 1 मे आहे, तर काय सांगणार? नमस्कार, मी शेलटी ग्रामस्थ मंडळ शेलटी अध्यक्ष सुशील शेडगे। माझ्यासोबत आमच्या हडी गावचे सरपंच मान्य श्री प्रकाश तोंडवळकर, आमचे ग्रामपंचायत मंडळाचे चिटणीस बापू असतं। आम्ही 10 दिवसापूर्वी सर्वांना प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना आम्ही निवेदन दिले होते की 1 मे रोजी आमच्या रस्त्याचं काही नियोजन झालं नाही किंवा कामाला सुरुवात झाली नाही किंवा आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन मिळालं नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत। त्यानिमित्ताने आम्ही आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री निलेश राणे, या कुडा मालवणचे आमदार मान्य श्री निलेश राणे आणि सर्व प्रशासन, जिल्हा प्रमुख दत्ता सामंतजी या सर्वांना निवेदन दिली होती। आमसभेत पण आम्ही हा विषय आमचे सेक्रेटरी बापू यांनी उचलला। पालकमंत्र्यांकडून ताबडतोब बांधकाम विभागाला फोनाफोनी झाली, संपर्क साधला गेला आणि ताबडतोब कारवाई करा, काहीतरी नियोजन करा रस्त्यासंबंधी असं त्यांना आदेश देण्यात आले त्वरित। त्यानंतर आमसभेत विषय घेतल्यानंतर माननीय आमदार निलेश राणे साहेब यांनी पण या जिल्ह्याचे जिल्हा परिषद बांधकाम सभापती मान्य श्री संतोष साटविलकर यांना ताबडतोब पाहणी करून ताबडतोब काम चालू करावं, काहीतरी लोकांचा जो अडथळा आहे तो दूर करा अशी त्यांना सक्त ताकीद दिली होती। ते ताबडतोब मान्य श्री संतोषजी साटविलकर काल आमच्या रस्त्याला भेट दिली, आमच्या गावात भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी पूर्ण आश्वासन दिलं आम्ही 4 दिवसात हा रस्त्याचं काम तात्पुरत्या स्वरूपात चालू करून तुम्हाला जो येण्या जाण्याचा मार्ग खूपच खराब झाला आहे तो दुरुस्त करून देऊ आणि पावसानंतर त्या जिल्ह्याचं जिल्हा नियोजन मधून नियोजन करून हा रस्त्याचा डांबरीकरण करून देऊ असं त्याने पूर्ण आश्वासन दिले। तसेच काल आम्हाला शेलटीवाडीला प्रशासनाचं पण पत्र मिळालंय की आम्ही यासाठी प्रयत्न करत आहोत, संबंधित प्रतिनिधीशी संपर्क साधत आहोत आणि तुम्ही प्रशासनाला एक हे द्या की हे उपोषण आहे ते तात्पुरत्या स्वरूपात मागे घ्या। त्यानंतर आम्ही ग्रामस्थांशी चर्चा करून काल असा निर्णय घेतला, संबंधित जे बांधकाम सभापती आहेत त्याने आम्हाला शब्द दिले 4 दिवसात हा रस्ता दुरुस्तीला चालू करू। त्यानंतर आम्ही तात्पुरत्या स्वरूपात हे आमचे उपोषण स्थगित केले आहे। हडी गावातील शेलटीवाडी आहे आणि या शेलटीवाडीतील जो रस्ता आहे त्यांच्या शेलटी गावातून जाणारा एकमेव जो रस्ता आहे तर तो अनेक वर्ष दुरावस्थेत निघाला होता। त्यानंतर प्रसार माध्यमांशी, लोकप्रतिनिधींशी, प्रशासन दरबारी या संदर्भात चर्चा करण्यात आली। त्यानंतर 1 मे रोजी त्यावर आंदोलनही करून उपोषणाला बसू असाही निर्वाणीचा इशारा दिला होता आणि त्यानंतर काल झालेल्या आमसभेमध्ये देखील हा विषय निघाला आणि पुढे त्याच्यावरती बांधकाम सभापती प्रत्यक्ष पाहणी वगैरे केली। हडी गावचे सरपंच म्हणून या गोष्टीवरती तुम्ही काय सांगायचं म्हणजे खरं म्हटल्यानंतर सरपंच म्हणून मला हे अपयश म्हणावं लागेल। कारण काय, मी बसल्यापासून जर एवढे प्रस्ताव मी प्रत्येक ठिकाणी दिले की जिल्हा वार्षिक मधून दिला, त्यानंतर मुख्यमंत्री मधून द्या म्हणून सांगितलं, जे जशा पद्धतीचे परिपूर्ण प्रस्ताव मी सगळीकडे सादर केले। त्यानंतर ज्या लोकप्रतिनिधींना भेटायचं त्या मला असं वाटतं की कुठल्याही सभेमध्ये मी विषय काढला नाही असं एकही दिवस। आणि एवढ्या कोट्यवधी रुपये आमच्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून, आमदारांच्या माध्यमातून प्रत्येक गावात पडत आहेत आणि असं असून एका शेलटी सारखा गाव
आणि त्यातला एक रस्ता होत नाही म्हटल्यानंतर हे माझं अपयश मला म्हणावं लागेल, प्रशासनाचं सुद्धा अपयश म्हणावं लागेल. कारण कशासाठी राहिला तर त्याचं कारण काय होतं की 4 लाख रुपये 25-15 मधून आपल्याला 2021-22 मधून मंजूर झाले, परंतु कॉन्ट्रॅक्टर कोण घेईना, कारण तीव्र उतार असल्यामुळे तिथे रोलर सुद्धा टिकणार नाही अशी अवस्था होती. म्हणून आम्ही तो कटिंग करून मिळावा यासाठी आम्ही परिपूर्ण प्रस्ताव सादर केला. आज होईल, उद्या होईल, दरवर्षी हेच होतं की आपल्या लिस्टमध्ये आलंय, पुढच्या वर्षी होणार आहे, परंतु अद्याप तो झाला नाही. त्यामुळे लोकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आणि लोकांनी उपोषणाचा इशारा दिला. आता लोकांची याच्यामध्ये चुकीत नाही. जर एवढ्या सगळे प्रयत्न करून आणि मुंबई मंडळ, मला वाटत नाही, म्हणजे मी सुद्धा माझ्या पण गावात वाडीमध्ये किंवा वेगवेगळी मंडळ आहेत, पण असं मुंबई मंडळ पाठलाग करणारं म्हणजे पाठपुरावा करणारं मी पहिलंच बघितलं. शेल्टी ग्रामस्थ ते पालकमंत्र्यापर्यंत सर्व वरच्या स्तरावरच्या सगळ्या मंत्र्यांना जाऊन भेटले आणि एवढं असून सुद्धा होत नाही, तेव्हा मग लास्टचा पर्याय म्हणून त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबिला. आणि त्यानंतर मात्र आमसभेत जेव्हा बापू वस्त्र साहेब यांनी तिथे प्रश्न उचलल्यानंतर मात्र ताबडतोब पालकमंत्र्यांनी तातडीने त्याची दखल घेऊन सगळ्यांना आदेश दिले की तात्काळ जाऊन त्या ठिकाणी तुम्ही बघा. आमदार साहेबांनी, निलेश राणे साहेबांनी, पालकमंत्र्यांनी दोघांनी त्यांच्या पीएने मला पण प्रत्यक्ष संपर्क साधला आणि आम्ही काल तिथे गेलो. खरोखर लोक सुद्धा समजूतदार होती. लोकांना आम्ही जे आश्वासित केलं, प्रशासन म्हणून कात्रे राव साहेब आणि सावर्डेकर साहेब हे आले. बांधकाम सभापती आमचे अत्यंत तातडीने तिथे येऊन चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करून की अगदीच काय होत नसेल तर मी स्वतःच्या यंत्रणे, म्हणजे त्यांची जी काही यंत्रणा असेल, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, कटिंग तरी करून देतो आणि नंतर मग प्रस्तावित करून ताबडतोब डांबरीकरणाला सुरुवात करतो असं आश्वासन दिल्यानंतर आम्ही लोकांना हात जोडून विनंती केली आणि ते तात्पुरतं आम्ही थांबवलं. आणि खरोखर त्यासाठी लोकांचे खूप खूप आभार मानावे लागेल सरपंच म्हणून मला. तसेच इतकी तातडीने निलेश राणे साहेबांनी, सन्माननीय, तसेच दत्ताजी सामंत यांनी आणि हे बांधकाम सभापती साटविलकर साहेब यांनी जी तत्परता दाखवली त्याबद्दल त्याचे सुद्धा खूप खूप आभार मानावेसे वाटतात. आणि नक्कीच आता सुद्धा आम्ही त्याच कामासाठी गेलेलो, त्यामुळे आज नक्कीच 2 दिवसात सुरू होईल अपेक्षा व्यक्त करतो आणि खरोखर पुन्हा एकदा ग्रामस्थांचे आभार मानतो.